जालना जिले में विकास लोंढे हत्याकांड में पुलिस को बड़ी सफलता मिली। जालना पुलिस ने इस मामले में 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। 4 आरोपियों को पकड़कर एक आरोपी को स्थानीय अपराध शाखा ने नासिक जिले में हिरासत में लिया। उप विभागीय पुलिस अधिकारी अनंत कुलकर्णी ने बताया कि शुक्रवार देर रात एक शादी समारोह से घर लौट रहे विकास प्रकाश लोंढे पर 8 लोगों के गिरोह ने लोहे की छड़ों और डंडों से हमला किया था। हमलावरों ने जाति सूचक गालियां भी दी। गंभीर रूप से घायल विकास को इलाज के लिए छत्रपति संभाजीनगर ले जाया गया, लेकिन शनिवार सुबह उनकी मौत हो गई। हत्या की शिकायत के बाद कदीम जालना पुलिस ने 3 टीमें बनाई और लगातार कार्रवाई करते हुए सोनू जाधव, सुमित जाधव, चंद्रकांत जाधव, सोनू उर्फ नागेश गायकवाड़ और एक अन्य आरोपी को गिरफ्तार कर लिया। यह कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक पंकज जाधव और अपराध शाखा की टीम के संयुक्त नेतृत्व में की गई। फिलहाल 3 आरोपी फरार हैं, जिनकी तलाश जारी है। 25/10 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा घडलेला होता। प्रकाश लोंढे यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे। त्यांच्या मुलाचा विकासचा काही इसमांनी मर्डर केलेला होता असं त्यांनी फिर्याद दिली होती। त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला होता। गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली पोलीस स्टेशन कदीम जालनाची टीम PI शेवाळे साहेब, PI जाधव मॅडम, त्याबरोबर सदा राठोड आहे, त्याबरोबर मतीन आहे, बाबा गायकवाड आणि सर्वच आमचे रीडर पण आहेत आणि राठोड आणि सगळ्यांनीच अत्यंत तत्परतेने आरोपीच्या मागावर रवाना झाले आणि यातले आरोपी अगदी 24 तासाच्या आत आपण 5 आरोपी अटक केलेले आहेत। 6 आरोपींच्या नावाने फिर्याद आपल्याला प्राप्त झाली होती आणि अन्य 2 असं 8 आरोपींच्या विरुद्ध आहे। यापैकी आपण 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। या आरोपींचं आम्ही पूर्व रेकॉर्ड आम्ही बघत आहोत आणि पूर्व रेकॉर्ड बघून अजून यांच्या विरुद्ध काही ॲडिशनल सेक्शन्स लावता येतील का या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। आज आरोपींना आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत। यामध्ये सोनू उर्फ नागेश गायकवाड, सोनू संतोष जाधव, चंद्रकांत गंगाधर जाधव, सुमित संजय जाधव या आरोपींना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केलेली आहे। यामध्ये आम्हाला गोपनीय माहितीचा जास्तीत जास्त हातभार लागलेला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही या सर्व आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना कोर्टामध्ये हजर सर, गुन्ह्याचं काही कारण कळलं आहे की काय, कशामुळे? ते एकाच वसाहतीमध्ये राहणारे आहेत। त्यांचं पूर्वीपासून एका गुन्ह्यामध्ये ते 6 आरोपी पण होते सगळे आणि काही छोटे मोठे वादविवाद त्यांच्यामध्ये चालू असायचे, परंतु ते पोलीस स्टेशनपर्यंत आलेले नव्हते। नेमकं कारण काय आहे हे आता या PCRच्या कालावधीमध्ये आपण जाणून घ्या।